रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पते नमः. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य आणि JES महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कालपासून संत साहित्याचे अंतरंग उलगडण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्याकरता अनेक वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं काही पृथक मार्गही आपण अनुसरले आहेत. कीर्तावणीसारखा प्रयोग, चर्चासत्रासारखे प्रयोग या ठिकाणी राबवले की जे आमच्या वारकरी परंपरेमध्ये अजून प्रचलित नाही. खरं सांगायला हरकत नाही, एक औचित्य म्हणून जालना शहरामध्ये हे साहित्य संमेलन संपन्न झालं. त्याला टायटल दिलं वारकरी साहित्य संमेलन. जगद्गुरू तुकाराम महाराजांचं स्वदेव वैकुंठ गमन या घटनेला 375 वर्ष झाली. याचा अर्थ असा आहे, इसवी सन 1650 फाल्गुन वद्य द्वितीया प्रातःकाला जगद्गुरू तुकाराम महाराज कीर्तन करता करता अदृश्य झाले. वारकऱ्यांची सद्भावना आहे की त्यांचं ते सदैव वैकुंठ गमन आहे. म्हणून बृहत महाराष्ट्रामध्ये अत्यंत उत्साहाने, उत्कटतेनं, आत्मीयतेनं महाराजांचं स्मरण सोहळे वारकरी पंथानं संपन्न केले. खरं तर तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन हा एक विलक्षण विषय आहे. मी जेव्हा पुणे विद्यापीठाच्या संत तुकाराम चेअरवर अधिकार घेतले तेव्हा माझ्या मनामध्ये फार सल होती की लोक असं का बोलतात. विद्रोही म्हणतात तुकोबांची हत्या झाली, पाखंडी म्हणतात आत्महत्या केली, आमचे बोळे बाळे वारकरी समजतात विमानात बसून गेले, चिकित्सक अभ्यासक म्हणतात तुकाराम महाराज अदृश्य झाले. नेमकं काय झालं असेल तुकोबांचं? म्हणून पुणे युनिव्हर्सिटीला मी 350 पानाचा अहवाल दिला आणि त्या अहवालाचं परीक्षण जागतिक कीर्तीचे अणुशास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर आणि माशिलकरांनी केलं. आणि विद्यापीठाला त्यांनी अभिप्राय कळवला की डॉक्टर लवितकरांनी जे निष्कर्ष काढले वैकुंठ गमनाचे ते सूर्यप्रकाश इतके सत्य आहेत. तुकोबांचं वैकुंठ गमन ही साक्षात घडलेली घटना आहे. त्याकरता ग्रंथरूपानं पुणे विद्यापीठाने ते छापलं आणि तो ग्रंथ त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला पाठवला आणि युनिव्हर्सिटीनं त्या ग्रंथाचं इंग्रजीत रूपांतर करून सर्वत्र प्रत्येक विद्यापीठाच्या अभ्यास मंडळामध्ये ती ग्रंथ पाठवले. त्याची पहिली प्रत पंतप्रधानांना दिली. मोठी आख्यायिका आहे ती एक प्रकारची. त्यांनी 103 देशामध्ये तो ग्रंथ पाठवला. आज जगाने मान्य केलं की तुकोबांचं वैकुंठ गमन ही विलक्षण, अपूर्व आणि चमत्कार सदृश्य घटना आहे. पण ही खरी घटना आहे हे मी त्या ग्रंथातून सिद्ध करून दिलं. त्याची प्रत मी सरांनाही दिली. पण आज जगाच्या संपूर्ण विद्यापीठामध्ये त्या ग्रंथावर अभ्यास आणि चिकित्सा सुरू आहे. तुकाराम महाराजांचं हत्या व्हायला ते काही युतीचं राज्य नव्हतं किंवा आघाडीचं राज्य नव्हतं. स्वराज्यामध्ये संत तुकोबऱ्यांची हत्या होणं कसं शक्य होतं?
आणि अशी दुर्घटना जर तुकोबऱ्यांच्या संदर्भात घडली असती तर मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये खून करणाऱ्याला, हत्या करणाऱ्याला ठेवलं, त्याचे वंशजही ठेवले नसते. तुकोबऱ्यांच्या हत्येची कल्पना ही मूर्खपणाची कल्पना आहे. त्याने आत्महत्या कसं शक्य? तुकोबांचा अभ्यास फार मोठा, पाहिली पुराणे, धांडोळलेली दर्शने. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला सद्गती मिळत नाही, त्याची औषधी कर्मही करू नये असं शास्त्र सांगतं, आमचं धर्मशास्त्र. त्याचे श्राद्ध, तर्पण, पिंडदानादी कर्मही उपयोगाचं नाही. अति त्याही देता जीव नये किंवा देवासी. इतके तुकोबा असुज्ञ नव्हते की त्यांनी आत्महत्या करावी. मग विमानात बसून गेले का? हो, विमानात बसून गेले. कसे गेले? या पुस्तकामध्ये युक्तिप्रयुक्तीनं मी ते सिद्ध केलं आहे. जसे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी परराष्ट्रामध्ये दौरे मारतात आणि विमानतळावर त्यांना बोलवायला लोक जातात, आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी. विमान उड्डाण घ्यायला आलं की ते बाहेर येतात, असं असं करतात ना जातात. तसे महाराज गेले. म्हणे रामेश्वर सकळा पुसोणी, गेला तो विमानी बैसोनी. हा वारकऱ्यांची तीव्र भावना आहे. मी पुरुषोत्तम खेडेकरांना सुद्धा या गोष्टी समजावून दिल्या. त्यांनी त्यांचं बंदच करून टाकलं ते पुढचं. ते वाचायला दिलं त्यांना. हे कसं बोलता तुम्ही या गोष्टी? महाराज अदृश्य झाले ही खरं तर विज्ञानच आहे. तुकोबांचं वैकुंठ गमन हे एक प्रकारचं योग विज्ञान आहे. अष्टांग योगाच्या बलावर योगी जी अवस्था सिद्ध करतो ती अवस्था तुकोबांनी कीर्तनाने सिद्ध केली. महाराजांनी आपल्या स्थूल सूक्ष्म देहातले परमाणू ईश्वराच्या विराट रूपात विलीन केले. योगी ती करू शकतो. तुम्हाला योगी माहीत नाही. आता कुंभामध्ये जातो आम्ही. 200, 250, 300 वर्षाचे योगी साधू मी बघितले. माझ्या मोबाईलमध्ये त्यांचे चित्रीकरण आहेत, कारण आम्हाला कुंभात जावं लागतं. महाराजांनी आपल्या पंचभौतिक देहाचा अतिप्रसव केला. आता वेदांत शास्त्रामध्ये अतिप्रसव, प्रतिप्रसव या प्रक्रिया समजणं तुमच्या डोक्याच्या पलीकडच्या आहेत. आता वेदांत शास्त्रामध्ये अतिप्रसव, प्रतिप्रसव या प्रक्रिया समजणं तुमच्या डोक्याच्या पलीकडच्या आहेत. प्रेमाचा प्रतिप्रसव केला आणि कीर्तन करता करता दृश्य हे विघटन केलं. आणि विघटन करणाऱ्या महात्म्याला, साधूला पुन्हा संघटनही होता येतं. मोठी प्रक्रिया आहे. त्या घटनेला 375 वर्ष झाली. म्हणून सोनवणे सरांच्या घराण्यामध्ये वारकरी पंथाचे संस्कार असल्यामुळे त्यांना असं वाटले की आपण या निमित्तानं विद्यालय स्तरावर, विद्यापीठ स्तरावर, विचारवंतांच्या स्तरावर हा उत्सव केला पाहिजे. म्हणून ते एक निमित्त आहे. ज्ञानेश्वर महाराज 750 वर्षापूर्वी अवतरण झाले. नाही का? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता ही परब्रह्माची रूप. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. परब्रह्मीचे बरं का, तत्वज्ञानामध्ये ब्रह्म, परब्रह्म अशी संज्ञा आहेत. आज महाराष्ट्रामध्ये 99% आमच्या बुवा बाबांना कागदावर ब्रह्म लिहिता येत नाही. मला ह का हला म हाच माहीत नाही. अष्टाध्यायी पाणिनी व्याकरणामध्ये ब्रह बृहिरुद्धव असं त्याचं सूत्र आहे. आता तुमच्या विद्यालयामध्ये संस्कृत विभाग आहे की नाही मला माहीत नाही, असायला पाहिजे. तुम्हाला ही भारतीय संस्कृती समजून घ्यायची असेल तर ठीक आहे. ब्रह्मनाद ब्रह्म, निर्तिशय व्यापक म्हणजे ब्रह्म, म्हणजे ज्या वस्तूला देश काल वस्तू परिच्छेद नाहीत. सजातीय विजातीय स्वगत भेद नाही अशी परिच्छेद आणि भेदशून्य वस्तू म्हणजे ब्रह्म. आता देश परिच्छेद, काल परिच्छेद, वस्तू परिच्छेद, सजातीय विजातीय स्वगत भेद या प्रक्रिया सांगून वेळ घ्यायचा नाही आपल्याला. व्यापकत्वात ब्रह्म साक्षात भगवान भगैती राणा, ज्याच्या ठिकाणी षडगुण ऐश्वर्य असा ज्ञानेश्वर महाराज 750 वर्षापूर्वी अवतरण झाले. त्या घटनेला 750 वर्ष झाली.
नाही का. माझ्या माहितीप्रमाणे इसवी सन 1275 श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी आळंदी क्षेत्रामध्ये किंवा आपेगाव क्षेत्रात, आता मतांतर असू शकतात प्रत्येक घटनेला, तसं नामदेवराव महाराजांच्या जन्मस्थळाविषयी मतांतर आहेत विचारवंतामध्ये, अभ्यासकामध्ये. तसा हा प्रकार आहे. आपेगाव की आळंदी, ठीक आहे, पण माझे गुरुदेव मामासाहेब आपेगाव आपलं आळंदी सांगायचे, म्हणून आम्हाला आळंदी प्रमाण मानतो. धरी अलंका धरी तोचे अवतार धरी अलंकापुरी. अवतार या पदाचा अर्थ यामध्ये अव आणि तृ अशी दोन पदे. अव उपसर्ग आहे, तृ तर ती धातू आहे, खाली येणं लोककल्याणाकरता. जगदोधारा लागी धरले अवतार, माऊलींचा अवतार. आणि त्याही बरोबर संत नामदेव महाराज बाल भागवत की त्यांच्या संजीवन समाधीचा भाग आहे एक प्रकारचा. नामदेव महाराजांचाही जो समाधी उत्सव आहे, समाधी घेतली त्यांनी इसवी सन 1350 त्याही घटनेला 675 वर्ष झाली. मोठा परिवार नामदेव महाराजांचा. माझ्याकडे एका छात्रानं प्रोफेसरनं डॉक्टरेट केली त्या विषयावर. नारा मादा विठा गोंदा चौघे पुत्र, किंवा गोनाई राजाई दोघी सासू सुना, नामा दामा जाना बापलेक, नारा मादा विठा गोंदा चौघे पुत्र, लाडाई गोडाई यसाई साखराई लिंबाई अहोबाई. जनाबाईसह एवढ्या लोकांनी महाद्वारात जाऊन संजीवन समाधी घेतली. लक्षात ठेवा. त्याही घटनेचं औचित्य महाराष्ट्रभरामध्ये वारकऱ्यांनी संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचा उद्घोष करत प्रचंड भक्तिसंस्कार, ज्ञानसंस्कार समाजाला दिले. संपूर्ण कर्नाटकात, आंध्रात सर्वत्र झाले. आणि तशाच प्रकारचा एकत्र उत्सव मला वाटतं या वारकरी संत संमेलनाच्या निमित्तानं हा ज्ञानभक्तीचा विचार प्रवाह, किंवा ज्याला आपण संमेलन म्हणतो, सर्वांनी विचारवंतांनी एकत्र येऊन जनसामान्यापर्यंत तो विचार पोहोचवणं, ही संमेलन हे फार पूर्वीपासून आहे. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सारते काढिली निवडुनी. ठीक आहे, वेळ थोडा होता, कमी वेळामध्ये काही महत्त्वाची या ठिकाणी आर्टिकल प्रयोग राबवले गेले, पण एक मोकळी चर्चा वारकऱ्याची आणि विचारवंतांची होणं आवश्यक होतं. ठीक आहे, पुढे येतील ते प्रसंग, पण मी प्राचार्य गणेशजी अग्निहोत्री सरांचं खरं तर अभिनंदन करतो. असे प्राचार्य जर या संस्कृतीला पूरक काम करत असतील तर मला वाटतं महाराष्ट्राचा अभ्युदय व्हायला वेळ लागणार नाही. लक्षात ठेवा. आज महाराष्ट्र हा एका चिंतेमधून, उद्वेगातून आपल्या सामाजिक, वैचारिक आणि राजकीय जीवनाची वाटचाल करतो. जाती जमातीत कलह आहेत, तरुण पिढीला संस्काराची आवश्यकता आहे. कॉलेजची परिस्थिती तशा अर्थानं विचित्र आहे, भयानक आहे. आज पुणे विद्यापीठ, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ 3 ते 4 विद्यार्थी तत्त्वज्ञान विभागात आहे. प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थी आहेत. इथे विद्यार्थ्यांची संख्या देखील आम्हाला अपेक्षित होती. इथे वारकरी आले, प्राध्यापक तर काया वाचा मनानं काम करतात, पण नवीन पिढीला हे संस्कार मिळाले पाहिजे अशी अपेक्षा होती. पण जरा बंद कार्यक्रम असल्यामुळे या गोष्टी होऊ शकल्या नाही. ठीक आहे, एकंदरीत या उत्सवाची किंवा या संमेलनामध्ये खूप चांगल्या रीतीनं चर्चा झालेली आहे. सरांनी शेवटी ते विचार डोक्यात आणले आपल्या, जे माझ्या मनात होते की काहीतरी शासनापर्यंत या संमेलनातला निष्कर्ष पोचला पाहिजे. संतपीठ हे कार्यान्वित झाली पाहिजे. पैठणचं हा एक भाग
आणि पत्रकारांनी त्याची नोंद घ्यावी, शासनापर्यंत या संमेलनातला हा विचार मांडावा, कारण काहीतरी फलित मिळालं पाहिजे त्याचं. आणि संत साहित्याची उत्तम रीतीनं वैज्ञानिक चिकित्सा व्हावी. अनेक गोष्टी अशा आहेत ज्ञानेश्वरीमध्ये, तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये अनेक गोष्टी आहेत, याही गोष्टी व्हाव्यात. पण संत संमेलनातून किंवा एक प्रकारच्या वर्तमान परिस्थितीचा विचार करता आज अनेक विचार प्रभाव हिंदू धर्मावर, आमच्या परंपरेवर आघात करतायत आणि राजनीतीनं त्याचा प्रतिरोध करावा अशी आमची अपेक्षा आहे. आज धर्मांतराचे प्रश्न आहेत. आज आमच्या पेठ, सुरगाणा किंवा आदिवासी भागामध्ये आमचे हजारो हिंदू बांधव अन्य धर्मात प्रवेश करतायत आणि इतरत्र तर जातीमध्ये कलह, भांडणं लागलीत, अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत. अशा पद्धतीच्या कालामध्ये संपूर्ण प्रबोधनकारांनी, कीर्तन प्रवचन करणाऱ्या प्रबोधनकारांनी आपल्या निर्वाहाचाच विचार न करता, कीर्तनातून निर्वाह झाला पाहिजे, आता त्याला निर्वाहाशिवाय काय, त्याच्यामागे प्रपंच आहेत, स्त्रीपुत्र आहेत, लौकिक जीवन आहे, त्याकरता थोडंफार मानधन मिळणं आवश्यक पाहिजे, पण ते आदरानं दिलेलं मानधन पाहिजे. सेवा म्हणून परमार्थ, सेवा म्हणून आपलं प्रबोधन झालं पाहिजे. सांगायला हरकत नाही, पूर्वी खेड्यापाड्यामध्ये आमचे महाराज लोक कीर्तनं करायचे, पडशी पताका घेऊन महाराज निघायचे, पायी प्रवास. लोक विचारचे, बा कुठं, अमुक गावाला सेवा आहे, तमुक गावाला सेवा आहे, तमुक खेड्यावर सेवा आहे. आजच्या कीर्तनकाराला विचारा तुम्ही, त्या अत्याधुनिक गाड्या घेऊन निघतात, लोक आश्चर्य करतात, महाराज कुठं. अहो बारामतीला कार्यक्रम आहे, पुण्याला कार्यक्रम आहेत, नाशिकला कार्यक्रम आहे. सेवा आणि कार्यक्रम यात फार मोठं अंतर आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून आमच्या संतांना जे अपेक्षित आहे की वर्तमान कालामध्ये जरा धर्म, ही परंपरा, धर्म शब्दाचा अर्थ हा परिच्छिन्न धर्म नाही वारकऱ्यांचा. वारकऱ्यांचा धर्म व्यापक आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. मानव हा शब्द व्युत्पत्तीमूलक, आता किती लोकांना मानव शब्दाचा अर्थ कळाला मला माहिती. प्रचलित शब्द वेगळा आहेत. मत्वा कर्मानि शिव्यती, व्याकरणामध्ये मत्वा हे त्वांतव्य आहे. विचार आणि गांभीर्यपूर्वक जो कर्म स्वीकारतो तो मानव. ज्याला पाप कळतं, पुण्य कळतं, उत्तम मध्यम कनिष्ठ कळतं तो मानव. ज्याला पाप कळत नाही, पुण्य कळत नाही, उत्तम मध्यम कनिष्ठ कळत नाही, मनुष्य परी कुत्री ती. डुक्कर, कुत्रे आणि माणसं यात काय फरक आहेत. आणि म्हणून मानवता लोकांमध्ये प्रस्थापित करण्याकरता ही मोठी जबाबदारी आज वारकरी परंपरेवर आहेत. आणि वारकरी संप्रदाय समजून घेण्याकरता साहित्याची गरज. आता माऊलीचं साहित्य, माऊलीची ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, सर्व संतांच्या, तुकोबरायांच्या अभंगगाथा. आता काय तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे आता जे वेदात होतं, श्रुतीत होतं, पुराणात होतं, ते आम्हाला त्यापासून आतापर्यंत म्हणजे हजारो वर्ष वंचित ठेवलं. पण संतांनी आमच्यावर उपकार केले. खरं तर रामेश्वर भट्ट हे सत्पात्री ब्राह्मण होते, तुकोबरायांचे शिष्य बनले, याला कारण आहे. दशग्रंथी ब्राह्मण ते. दशग्रंथी म्हणजे खेड्यापाड्यातले ब्राह्मण वेगळे आणि दशग्रंथी ब्राह्मण वेगळे. 4 वेद, कल्प, शिक्षा, व्याकरण, छंद, ज्योतिष आणि निरुक्त ही 10 ग्रंथ ज्याचे मुखोद्गत आहे, अशा ऋत्विजाला ब्राह्मण दशग्रंथी म्हणतात. आणि या दशग्रंथी ब्राह्मणाने तुकोबांची वैर पत्करलं, पण अधिकारकांतर शिष्य बनले. रामेश्वर भट्टाचा जो अभिप्राय तो फार महत्त्वाचा आहे. तुकाराम महाराजांची गाथा जेव्हा रामेश्वर भट्टाने अधिकार जाणून त्यानं
गुरु मानलं तेव्हा सनातनी ब्राह्मण संतापले. मी संत साहित्य कसं निर्माण झालं ते तुम्हाला सांगतो. प्रचलित परंपरेमध्ये आपण मध्ययुग मानतो, पण आद्य मराठीचे अध्यात्मशास्त्राचे तत्वज्ञानाचे मूल प्रवर्तक जर कोण असतील तर अंबेजोगाई येथील संत मुकुंदराज स्वामी, नाही का. यांनी पहिला ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरीनंतर मध्ये कुणीतरी बोलता बोलता बोललं का अमुक यांचा ज्ञानेश्वर माझावर प्रभाव होता. चुकीची माहिती समाजात जाऊ नये. मुकुंदराज स्वामी आता मुळामध्ये ना तरी आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा पसारा झाला जो मुते आमचे मूळ वारकरी आद्य शंकराचार्य आहेत. आणि शंकराचार्यांचा जन्म हा इसवी सन पूर्व 803 मध्ये झाला. 28 वर्ष झाले त्या घटनेला. केरळ प्रांतात नंबूद्रीपाद ब्राह्मण कुळामध्ये आर्यंबा आणि शिवगुरूच्या पोटी जन्माला आले. आता महाराजांनी त्यांचं स्तवन केलं. शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम. ठीक आहे. 8 वर्षाचे झाले 4 वेद मुखोद्गत. 12 वर्षाचे झाले 6 शास्त्र पारंगत. न्याय वैशेषिक सांख्य योग पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा मुखोद्गत आचार्यांची. 16 वर्षाचे झाले प्रस्थानत्रयीवर भाष्य केलं. आपला धर्म समजून घ्यायचा असेल तर प्रस्थानत्रयी अभ्यासावी लागते. गीता, ब्रह्मसूत्र आणि उपनिषद आचार्यांनी सुलभ सोप्या भाषेमध्ये त्याचा भाष्यार्थ मांडला. अखंड भारतात भ्रमण केलं आणि वयाच्या 32व्या वर्षी हिमालयात जाऊन संजीवन समाधी घेतली. एक लक्षात ठेवा, 2 मिनिटं बोलतो मी. सर्वत्र भ्रमण केलं. आणि त्यांचे जे 4 शिष्य होते 4 आमनाय स्थापन केले मठ. पूर्वामनाय, दक्षिणामनाय, उत्तरामनाय, पश्चिमामनाय. पश्चिमेकडे द्वारकेला शारदापीठ पश्चिमेला, दक्षिणेला शृंगेरी पीठ, पूर्वेला जगन्नाथपुरी या ठिकाणी गोवर्धन पीठ, आणि हिमालयामध्ये जाऊन ज्योतिषपीठ स्थापन केलं. त्यांचे 4 प्रमुख शिष्य होते. त्रोटक, पद्मपाद, नाही का, हस्तामलक आणि सुरेश्वर. त्यांना त्या पीठावर आचार्य बनवलं आणि जे शिष्य होते त्यांची वर्गवारी केली. त्यांना दशनाम संन्यासी म्हणतात. शहरामध्ये राहत होते पुरी, डोंगरात राहत होते गिरी. पुरी, भारती, वन, आनंद आश्रम, सागर, पर्वत, तीर्थ आणि सरस्वती अशी दशनाम संन्यास परंपरा. आता कुंभामध्ये त्या गोष्टी ती सर्व त्या पद्धतीचे लोक येतात. आणि फिरत 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 पंढरीत आले आणि पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन पांडुरंगाची मूर्ती त्यांनी बघितली आणि आनंदाने बेहोश झाले. आणि आचार्यांच्या मुखातून जे स्तोत्र 8 मंत्र बाहेर पडले त्याच्यात वारकरी पंथाचं मूळ तत्वज्ञान सामावलेलं आहे. सर्व गोष्टी त्या 8 मंत्रात आहे. मी ज्यांच्याकडे काही काल अध्ययन केलं ते वेदशास्त्र संपन्न पांडुरंग शास्त्री आठवले होते बरं काय. स्वाध्याय परिवाराची प्रणेते. त्यांनी मला 8 दिवस ते स्तोत्र 6-6 तास समजून दिलं. आणि म्हणून हा मूळचा वारकरी पंथ, त्याचा अदृष्टात्र दैवत पांडुरंग मोठा विलक्षण देव आहे तो. ती मूर्ती कुणी घडवलेली बसवलेली नाही. माझं संशोधन करताना
काही मुलाखती माझ्या ग्रंथात मी नोंदवलेल्या आहे. पंढरपूरच्या एका मूर्तिकाराची मुलाखत आहे, त्याचं वय वर्ष 96 आहे. त्याला मी विचारलं, बाबा मला विठ्ठल मूर्तीबद्दल काही सांगता का? त्यांनी आंबडा फोडला, रडायला लागला जोर आणि काय बोलू, काय सांगू महाराज. पिढ्यानपिढ्या आम्ही लोक पंढरपुरामध्ये राहतो, 4 पिढ्या माझ्या पंढरीत आहेत. देवाच्या मूर्ती मी वयाच्या 18 वर्षापासून घडवतो. रोज 4 वेळेला जाऊन देवाचं दर्शन घेतो. प्रातःकाळा जावं तर मूर्ती बालमूर्ती दिसते, दुपारी नैवेद्याला जावं तर मूर्ती तरुण वाढते, सायंकाळी दर्शन घ्यावं तर मूर्ती वृद्ध दिसते, पुन्हा रात्री शेजारतीला जातो तर मूर्ती शिनलेली थकलेली दिसते, सकाळी जावं पुन्हा बालमूर्ती. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या मूर्तीच्या सारखी मूर्ती घडावी असा माझा अनेक वर्षाचा प्रयत्न आहे, पण माझं काही ना काही परिमाण चुकतं. उंची तरी चुकते, जाडी तरी चुकते, विलक्षणता आहे त्या मूर्तीची. म्हणून विठ्ठल शब्दाचा अर्थ वारकरी पंथ आहे. विदा ज्ञानेन ठान शून्यान लाती गृणाती इति विठ्ठलः. अध्यात्मज्ञानी नीतिहीन जो समाज आहे त्याला प्राज्ञ आणि चांगलं बनवण्याचं जो आश्चर्य करतो तो भगवान विठ्ठल आहे. विशेषेण लसितम ठसितम इति विठ्ठलः. अनेक प्रश्न आहेत, आता ते सांगत आता काही प्रवचन करायचं नाही, पण एक आपला समारोप म्हणून आपल्याला सांगायचं आहे की वारकरी पंथ किती श्रेष्ठ पंथ आहे. इतराबद्दल आमचा दुस्वास नाही. आम्ही इतरांचे झाडं तोडण्यापेक्षा आमचं झाड उंच कसं आहे, मोठं कसं आहे हे सांगणं आमचं काम आहे. जयकर लायब्ररीमध्ये एका अमेरिकन प्रवाशाचा मी प्रबंध वाचला. इंग्रजीतला निबंध आहे तो अमेरिकन प्रवासी माऊलीच्या पालखी सोहळ्यात पंढरपुरात आला होता. आणि पंढरपुरात आल्यानंतर लाखो लोक या मूर्तीचं दर्शन करतात, असं या मूर्तीत काय. म्हणून त्यानं त्या मूर्तीची पाषाण चिकित्सा केली. अतिसूक्ष्म दुर्बीण त्या मूर्तीकडे लावली आणि त्याला जशी दिसली तशी त्याने त्या ग्रंथात नोंदवलेली आहे. तो अमेरिकन प्रवासी म्हणतोय, ही मूर्ती पाहिल्यानंतर या मूर्तीच्या ठिकाणी मला कोट्यावधी चंद्रसूर्याचं तेज प्रकाशमान झालं. ते तेज मी सामर्थ्य पेलावू शकलो नाही, मला मूर्छा आली. महिनाभर माझी मूर्छा उतरली नाही आणि महिनाभरानंतर मला शुद्धी आली. मला जो अनुभव आला होता तेवढाच अनुभव मी या ग्रंथात लिहितो आहे. सामान्य गोष्ट नाही. म्हणून तर या मूर्तीच्या दर्शनाकरता 2-2, 3-3 दिवस लोक बाऱ्या लावतात. काही वेळ लागलं का वारकऱ्यांना? 5 प्रकारची फलं आहेत: ग्रंथीभेद, संशयछेद, कर्मक्षय, मृत्युल्लंघन आणि शोकतरण. आज वारकरी पंथाचं हे मूळ सूत्र आहे, लक्षात ठेवा. अतिसुंदर मूर्ती आहे, तेव्हा ती काळी कुळकुळीत कशी तरी ओबडदोबड दिसते नाही. पुण्यातील एका विद्यार्थ्यानं, मॉडर्न कॉलेजच्या विद्यार्थ्यानं माझ्याकडे डॉक्टरेट केली विठ्ठल मूर्तीचं सौंदर्यशास्त्र या विषयावर. या मूर्तीचं मुखकमल शरदचंद्रासारखं आहे. शरदचंद्र कळले ना? ठीक आहे. जास्वंदीच्या फुलाप्रमाणे आरक्त होत आहेत. डाळिंबासारखे लसलशीत गाल आहे. कंजनेत्र चारुहास्य. संत साहित्यावर बोलणं एवढं सोपं काम नाही. सौभाग्य सुंदरू, लावण्य आगरू, बाप रखमा देरू विठ्ठलू. आणि अशा अपूर्व विलक्षण मूर्तीच्या दर्शनाकरता उन्हाची पावसाची तमा न करता आणि प्रत्येक भक्त भागवत पंढरीला जात असतो, वारी करत असतो. वारी शब्दाचा अर्थ एरझार, शरणागती म्हणजे वारी. वारकरी पंढरपुरात गेले की महाद्वारात जाऊन लोटांगण घालतात. आता लोटांगण घालणारी वारकरी वेगळी आणि डायमंड वेगळे बरं का. त्या डायमंड वारकऱ्यांना वाटतं कपडे खराब झाले तर, लोक हसले तर. पण जे भोळे भाळे निष्ठावंत नेम धर्माचे वारकरी आहेत ते जाऊन तिथे असं लोटांगण घालतात देवाच्या समोर. शरणागती लोटांगण.
कान धरून नाचणं. प्रभू क्षमा याचना करणं म्हणजे कान धरणं. प्रपत्ती करणं, शरणागती करणं म्हणजे लोटांगण घालणं. हे वारकरीची मूळ तत्व आहे, लक्षात ठेवा. आज क्वांटिटीनं वाढलाय वारकरी, पण क्वालिटीने फार घसरलाय, लक्षात ठेवा. आम्हाला क्वालिटीचा वारकरी पाहिजे, त्याची गुणवत्ता पाहिजे, त्याची भाव श्रद्धा महत्त्वाचा आहे. आणि संत साहित्याच्या आमचं कीर्तन आता खरं तर एक कीर्तन प्रवचन ही आमची छोटी छोटी खेड्यापाड्यातली संमेलनच आहेत, एक दिवशीय 2-4 दिवसाची. आपण विस्तृत केलं, त्याला काही उत्तम प्रकारचा संयोजन वगैरे गोष्टी केल्यात. पण मला वाटतं असे प्राचार्य मी खूप प्राचार्य बघितले. आता मी अनेक वर्ष संशोधकात काम बघतो, विद्यापीठ स्तरावर काम बघतो. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठामध्ये माझे विद्यार्थी आहेत, मला मानणारे लोक आहेत. पण खरं या प्रशासनाला खरं धन्यवाद दिले पाहिजे. असे प्राचार्य आणि असे सोनवणे सर आणि असे आता इथला प्रत्येक प्राध्यापक मला वाटलं त्यांनी संतांची वचनच पाठ करून ठेवली. प्रत्येक जर त्या आधारेच बोलतात. याचा अर्थ वारकरी संप्रदायाचा संस्कार आपल्यावर मोठा आहे आणि तो संस्कार घेऊनच या संमेलनाचं आयोजन झालेलं आहे. खूप बोलण्यासारखे विषय आहेत. सदाचार, सुचारूपणा, सद्वर्तन समाजामध्ये प्रस्थापित व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न करतो. आमचं कोणाबद्दल दुस्वास नाही, कुठल्या संप्रदायाविषयी, कोणत्या पंथाविषयी वारकऱ्यांनी कधी दुस्वास केला नाही. पण महाराष्ट्र संस्कृती ही वारकऱ्यात आहेत असा आमचा आग्रह आहे. आणि या परंपरेचा विस्तार विकास व्हावा म्हणून त्या काळामध्ये देशभक्त बाळासाहेब भारद्यांना आम्ही गळ घातली होती की काहीतरी केलं पाहिजे. संशोधन आणि परंपरेनं वारकरी साहित्याचा विचार झाला पाहिजे. उपासक अभ्यासक एकत्र आले पाहिजे. वारकरी आणि साहित्यिकामध्ये प्रवाद होता कामा नये, नाही का? नाही तर मध्यंतरी आमच्या काही वारकऱ्यांनी साहित्यिकांवर हल्ले केलेच, आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून संताबद्दल बोलताना साहित्यिकांनी देखील जपून बोललं पाहिजे. किमान संमेलनात तरी बोललं पाहिजे. तुकाराम महाराज म्हटलं पाहिजे, ज्ञानेश्वर महाराज म्हटलं पाहिजे, तुकाराम असं म्हणतो, ज्ञानदेव असा म्हणतो. हे आमच्या मनाला भाले टोचल्यासारखं लक्षात ठेवा. आणि म्हणून काळजीपूर्वक या गोष्टी घडाव्यात एवढी आमची अपेक्षा आहेत. खूप चांगला आउटपुट आहे या परंपरेचा. आज कीर्तनाचा आउटपुट आमचं 0 आहे, खरं सांगतो तुम्हाला. महाराष्ट्रात एक गाव नाही, खेडं नाही, पाडं जिथे कीर्तन नाही. पण त्या गावात सप्ताह संपला गेलं की लोकांचं जसं आहे तसंच चालतं. तसं होऊ नये. परिवर्तनाकडे समाज नेला पाहिजे आणि नवसमाज निर्मिती करणं हे वारकरी परंपरेचं मूळ कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य त्याने बजावत असताना आपल्या प्रपंचाला आवश्यक असणारं समाधानपूर्वक घेऊन आणि बाकीचा विनियोग योग्य रीतीनं परंपरेकरताच आपण केला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज आपली आई आहेत आणि त्या आईनं जे आपल्याला सांगितलं ते आपण अनुसरलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे. आज साहित्य क्षेत्रामध्ये संतांचा विचार होतो ही विशेष आनंदाची बाब आहे. आज महाराष्ट्रामध्ये 100-150 संत साहित्याचे अभ्यासक आहेत. आणि मी सर्व विद्यापीठामध्ये विचारलं की तुमच्याकडे संत साहित्यावरचे संशोधन अहवाल किती आहेत, तर ती संख्या 900-950पर्यंत गेलेली आहेत. ही विशेष आनंदाची गोष्ट आहे. आता साहित्यिकसुद्धा संत साहित्यावर आणखी सखोल साक्षेपी चर्चा करायला लागले. ही विशेष गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आणि हे काम पुढे गेलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. आमची कीर्तनं प्रवचनं सीमित आहेत, कारण आमच्या पुढे बसणारे लोक बाल, वृद्ध, विधवा यायचं म्हणून यायचं. कीर्तन काही सत्यनारायणच्या पोत्या थोड्याच आहेत. कारण लोकपुथी आहे. आमच्या नाशिक भागामध्ये लग्न झालं की सत्यनारायण असतो, साधवानेची गोष्ट पुथी असते ती. त्या पतीपत्नीचंही लक्ष नसतं नवरा बायकोचं त्याच्याकडे. ज्याला विचारलं, ज्याला निमंत्रण तो विचारतं का पोथी आटोपली का प्रसादाला जायला. म्हणजे पोथीचा लोकांचा संबंध नसतो.
कीर्तन ही पोथी नाही, कीर्तन हा भक्ती संस्कार आहेत, ज्ञानसंस्कार आहेत, मानवतेचा संस्कार आहेत. आणि याची जाणीव आपल्याला या संत संमेलनातून व्हावी. खूप बोलतो आता महाराज लोकांना काय, आम्हाला रोज कीर्तन आहे आता, पण मी खूप अडचणीत होतो. परंतु मला सोनोनी सरांचं प्रेम, श्रद्धा, त्यांची आत्मीयता, आमचे ऋषीबाबा, ते विद्यापीठामध्ये मी जेव्हा चेअरवर होतो तेव्हा छात्र होते, अभ्यासाला यायचे. त्यांनी तिथेच केलं ना PhD. हां, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणि आजही काही आता माझं 75 ओलांडलं आहे मी, पण तरीसुद्धा अभ्यास हा करीत राहिला पाहिजे. कीर्तनकारांनी जबाबदारीपूर्वक या गोष्टी कराव्यात. कीर्तनाकरता तो प्रबुद्ध पाहिजे, आचार विचार संपन्न पाहिजे, नाही का? तर त्या गोष्टी आहेत. कारण आपलं संत साहित्य हे अनुभवाचे आविष्कार आहेत. आणि संत साहित्यात प्रवेश होण्याकरता तुमचं साहित्य विश्लेषण, भाषा विज्ञान, साहित्यिकाचं हे काम नाही, लक्षात ठेवा. त्याकरता भक्त व्हावं लागेल, नामधारक व्हावं लागेल. तर माझे गुरुदेव एकच अर्धा सेकंद फक्त तेवढा ऐका फक्त, म्हणजे संत साहित्यामध्ये प्रवेश कसा होऊ शकतो. गुरुदेव मामासाहेब दांडेकर एक विनोदाने गोष्ट सांगायचे. खेड्यातले 2 मित्र पुण्याची पर्वती पाहायला गेले, निसर्गरम्य ठिकाण पुण्यातलं. आणि त्या ठिकाणी पर्वतीच्या पायऱ्या चढताना खालच्या पायरीवर एक कागद पडला होता. त्या कागदावर लिहिलं होतं, घोडा कुत्रा एवढा आहे. ते पोर हसायला लागले, मूर्ख आहे लिहिणारा, अरे घोडा केवढा आणि कुत्रा केवढा, चेष्टा करायला लागली, वल्गना करायला लागली. आणि तो कागद वाचत चेष्टा करती पोरं पायऱ्या चढू लागली. पर्वतीच्या माथ्यावर गेले, सहज त्यांनी खाली बघितलं, जुनी गोष्ट, तर रस्त्यावर तांग्याचे घोडे कुत्र्यासारखी दिसायचे. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कागद लिहिणारा माणूस कदाचित पर्वतीच्या माथ्यावर असावा. आणि पर्वतीच्या माथ्यावरून त्याला जे दृश्य दिसलं ते त्यांनी शब्दांकित केलं आहे. तसे अभंग हे अनुभवाचे आविष्कार आहेत, प्रतीतीचे आविष्कार आहेत. ही गोष्ट खोटी नाही, लक्षात ठेवा. अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. तेव्हा त्याकरता तुम्हाला वारकऱ्याची जी पथ्य आहेत त्या पथ्याचंही अनुपालन केलं पाहिजे. योग्यरीतीनं आपण नुसती तुम्हाला चिकित्सा येते, साक्षेप कळतो, संशोधन पद्धती कळते, अभ्यासाची चिकित्सा कळते, म्हणजे तुम्हाला संत साहित्य कळलं असा तुम्ही अर्थ लावू नका. संत साहित्य कळण्याकरता तुम्हाला त्या दृष्टीनं वारकऱ्याच्या साधनेप्रमाणे आपल्याला काही काल चिंतन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, अंतर्मुखता पाहिली पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. आता ही सर्व चांगली गोष्ट केली की संत वर्यांचं आपण या ठिकाणी प्रबोधन केलं, आयुष्यभर त्यांचं आपण कौतुक केलं. ही विशेष संमेलनातली गोष्ट आहे. आणि आज आपल्या समारोप सत्राला तरुणांचं स्फूर्तिस्थान आणि गेली 40 वर्ष ज्यांचं आमचं सानिध्य एकत्र, लक्षात ठेवा, ते हरिभक्तीपरायण, वाणीभूषण आणि तरुणांचं स्फूर्तिस्थान. आता माझ्या दृष्टीनं ते अजून तर आता त्यांची पण 61वी झाली आळंदीत, बरं का, पण अतिउत्तम आहेत. उत्तम प्रकारचं त्यांचं आपल्याला कीर्तन ऐकायला मिळेल. आज त्यांची उपस्थिती आहेत. आणि आपल्याला कल्पना आहे की बारामतीचे लोक किती सुंदर बोलतात, किती चिकित्सक बोलतात. तेव्हा ते बारामतीचे असल्यामुळे तेव्हा तुम्हाला चांगलं ऐकायला मिळेल, योग्य ऐकायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं हे मी अभिप्राय देतो सर, बरं का, हे संत संमेलन म्हणजे संत साहित्य संमेलन, वारकरी संत साहित्य संमेलन. वारकरी संप्रदाय हा सर्व पंथ त्याच्यामध्ये विरघळलेले आहेत. वारकरी हा कुठला पंथ नाही, वारकरी हा विचार आहे आणि तो महाराष्ट्र संस्कृतीचा विचार आहे, लक्षात ठेवा. आमच्यामध्ये गणपती आहेत, शैव आहेत, हजारो संन्यासी कीर्तन करतात, हजारो गणपत्य कीर्तनं करतात, हजारो शाक्त कीर्तनं करतात, सौर तेही कीर्तनं करतात आणि वैष्णवसुद्धा कीर्तनं करतात. आम्ही काही कोणाला, फक्त आमचा एवढाच आग्रह असतो
बरं काय, प्रत्येक कीर्तनकारानं गळ्यात तुळशीमाळ घालावी, ऊर्ध्व पुंड्र लावावं, पंढरीची वारी करावी, भजन कीर्तनात रत राहावं, चिंतन असावं. बिगर माळीचं कीर्तन करता येत नाही. बरं काय, बैसली देवता पुढे वैष्णवांचे गाणे हो. बरं का, आणि उद्गारे गरजती कंठी तुळशीची भूषणे हो. म्हणून संहितेप्रमाणे, परंपरेप्रमाणे जर आपण प्रबोधन त्या दृष्टीनं करत असाल तर विशेष उल्लेखनीय आणि आनंदाची बाब आहेत. संत साहित्यावर सर्वांचा अधिकार आहेत महाराष्ट्रात जन्म घेतलेल्याचा, पण त्या संत साहित्याचं पावित्र्य, शुचित्व हे सांभाळून आणि ते संत साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणं ही मोठी जबाबदारी महाराष्ट्रातील धुरंधर लोकांवर आहे असं मला वाटतं. खरं तर एका खेड्यात माझा जन्म झाला, गरीब कुटुंबात झाला, पण मी जिज्ञासू ठरलो. मला अनेक ठिकाणी खूप अभ्यासाची संधी मिळाली. तुम्हाला सांगल्या हरकत, मी माझ्या आयुष्यामध्ये 52 गुरु केले. मला वाटेल त्या ठिकाणी मी अभ्यास केला. काशीत केला, ऋषिकेशला केला, आळंदीत, पंढरपूर, पारडीत, जिथे वाटेल हा विद्वान आहे, संत आहेत, महात्मा आहे, त्याचं काहीतरी ऐकलं पाहिजे. त्या पद्धतीनं आयुष्याची वाटचाल केली. मी माझ्या पारमार्थिक प्राप्त ज्ञानामध्ये खरोखर समाधान मला वाटतं, खूप आनंद वाटतो. आणि म्हणून मलाही असं वाटतं की अशा पद्धतीचा एक वारकरी प्रबोधनकाराचा एक प्रभावी वर्ग तयार व्हावा आणि धर्मनिष्ठ, ज्ञाननिष्ठ अशा पद्धतीचे संप्रदायनिष्ठ लोक निर्माण व्हावेत, एवढीच अपेक्षा करायची. या संमेलनामध्ये संयोजकांनी देव, धर्म आणि राष्ट्र याचं प्रामाण्य ठेवून हे संमेलन 100% यशस्वी झालं असं माझं मन, अंतःकरण मला ग्वाही देत आहेत. आपल्या सर्वांच्या ठिकाणी या संमेलनात ज्यांचे ज्यांचे हात लाभले, विचार लाभले, मी भगवतचरणी प्रार्थना करतो. आता मी मोठ्या पदावर असल्यामुळे, द्वाराचार्य पदावर असल्यामुळे सर्वांना आशीर्वचन देणं मला काही वेगळं वाटत नाही. सर्वांना चांगलं आरोग्य मिळावं, शांती मिळावी, उत्तम प्रकारचं व्हावं आणि उत्तम प्रकारचं आपल्याकडून ज्ञानभक्तीचं, राष्ट्रधर्माचं, आदर्श नागरिक निर्मितीचं कार्य चांगलं घडावं अशी प्रार्थना करतो. आणि मला संमेलनाचं अध्यक्षपद आपण जे दिलं त्याबद्दल प्राचार्य, प्रशासन, मराठी विभाग आणि संस्कृती मंडळ आणि विशेष करून जरी ते प्रोफेसर असले तरीसुद्धा वारकरी संप्रदायाचे मूलभूत आणि सैद्धांतिक संस्कार ज्यांच्या ठिकाणी आहे असे प्रोफेसर सोनवणे सर आणि त्यांची सर्व टीम सर्व राबत होते, काळजी करत होते. आज त्यांना सर्वांना मी धन्यवाद देतो. सर्वे वै सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्.